नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात असलेल्या जागृत साईबाबा मंदिरात यंदाही श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री साई चरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावर्षी या सोहळ्याचं एक खास आकर्षण होतं। श्रावण मासानिमित्त साई चरित्र ग्रंथावर आधारित एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्याचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला। आज दिनांक 7 ऑगस्टला साई लीला ग्रंथाच्या पारायणाची सांगता आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। श्रावण महोत्सवाच्या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले होते, ज्यात ही अनोखी स्पर्धा लक्षवेधी ठरली। या स्पर्धेत विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निर्मला सुधाकरराव पवार यांनी पटकावला। द्वितीय क्रमांकाचे मानकरी म्हणून पूजा राणी अविनाश मोरे, रुद्रावती साईनाथ शिंदे, कलावती देवीदास बोमनाळे आणि प्रतिमा अविनाश मोरे यांना गौरविण्यात आले। तसेच अनिता टोकलवाड, मनीषा कपिल गारटे, कविताताई विजय पाटील चव्हाण आणि आशाताई पांडुरंग पाटील चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। सर्व विजेत्यांना साई स्वरूपातील प्रतिमा, चांदीचे शिक्के, साईबाबांचे फोटो, शाल आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले। या व्यतिरिक्त साई परिवारातील सर्व सेवेकऱ्यांचा तसेच अतुल चालिकवार यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला। या सोहळ्याला नायगाव नगर पंचायतीचे उपाध्यक्ष विजय चव्हाण, साईबाबा मंदिर ट्रस्टचे सचिव पांडुरंग पाटील चव्हाण, साईबाबा मंदिराचे पुजारी साईनाथ महाराज व्यंकट शिंदे, शरद इंगळे, ईश्वर दगडे, बबलू ठाकूर, साई बोरड, कैलास रामदिनवार, बालाजी कोंकेवाड, रोहिदास पाटील चव्हाण, गुरुनाथ मदेवाड, यश टोकलवाड, निवृत्ती मामा तेलंगे, नरसिंग पांचाळ, कैलास रामदिनवार, साईनाथ कवटीवार यांच्यासह परिसरातील हजारो साई भक्त, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाप्रसादाने या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली। मी 3 वर्षापासून पारायण करते। साईबाबाच्या मंदिरात दर रविवारी पादुका सोहळा एकाच्या घरी निघते। दर गुरुवारी आम्ही आरतीला येतो आणि कसं आरती पूजन झाल्यानंतर तुम्हाला मनाला काय वाटतं? छान वाटते, चांगलं वाटते। आम्ही सगळेजण पारायणासाठी बसतो। श्रावण महिन्यात पारायण सुरुवात केलेला आहे। असं काही परिस्थिती अनुभव येते मला आणि मी याच वर्षी पारायणाला बसलेले आहे। दर श्रावण महिन्यामध्ये साईबाबाच्या चरित्राचे इथे पारायण होतो आणि आज पारायणाचा 5वा दिवस आहे। पण घरचे सगळे काम आटपून मी इथे येते, पण मला यात कोणताही शिनभाग वाटत नाही आणि दरवर्षी मी बसणार आहे आणि साईबाबाचं खरंच कौतुक करावं एवढं खूप छान मन भरून येते। तो मित्रमैत्रिणींनो, नायगाव येथे सुप्रसिद्ध साईबाबा मंदिर पानसरे नगर येथील त्यांच्या साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळा निमित्त नायगाव येथे श्रावण महिन्यानिमित्त सोहळा रचल्यानिमित्त बघा इथे किती गर्दी जमलेली आहे। भक्तांची, साईबाबा भक्तांची, महिलांची किती प्रोत्साहित करत आहेत, प्रतिसाद देत आहेत मित्रमैत्रिणींनी। आणि पारायण हे 7 दिवसापासून चालू आहे, तर भक्तांचा चांगला प्रतिसाद चालू आहे। ओम साईराम, माझं नाव अनिता टोकलवाड आहे। साईबाबा मंदिर मध्ये हे साईबाबा मंदिर पानसरे नगर येथे नायगाव येथे आहे। आमच्या इथे मंदिरात दर गुरुवारी 5 आरत्या होतात। सकाळी पहाटे 5 वाजता काकडा आरती होते, दुपारी 12 वाजता होते, 6 वाजता होते, मध्याह्न आरती वगैरे राहते। मी सकाळी दर गुरुवारी 5च्या काकडा आरतीला येते। माझा अनुभव असा आहे की मी गेल्या 2 वर्षापासून एकही काकडा आरती चुकवलेली नाही आणि जे मी बाबांकडे मागते ते बाबा करतातच। ओम साईराम, मी निर्मला सुधाकर पवार, नायगाव साई मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साई सचरित पारायणाचं आयोजन केलेले आहे। 31 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत ह्या पारायणाचा वेळ आहे आणि भक्तांच्या कल्याणासाठी, सर्व विश्वाच्या कल्याणासाठी हे पारायण आयोजन केलेले आहे। आणि तसेच भक्तांना साईबाबाविषयी माहिती मिळावी, बाबांचे चरित्र सर्वांना समजावं, कळावं म्हणून हे साई चरित्राचे आयोजन केलेले आहे। असे विविध कार्यक्रम साई मंदिरामध्ये होत असतात। ओम साईराम, मी श्वेता संदीप देवेवार बोलत आहे। नायगाव मधली गृहिणी आहे। मी डेली लाईफ मध्ये म्हणजे डेली ह्याच्यामध्ये साईबाबा मंदिरला येते। डेली मी जशी शिर्डीला आरती वगैरे होतात तसं नायगाव मधल्या जे मंदिर आहे तिथे आरती वगैरे टाइमशीर 8ची आरती, 12ची आरती, 6ची आरती, रात्री
9ची आरती या डेली रुटीन मध्ये होत असतात. आणि जिथे जिथे जसे शिर्डीला उत्सव चलत असतात तसेच आमच्या नायगाव मधल्या साईबाबा मंदिरमध्ये उत्सव चलत असतात. आणि श्रावण महिन्यानिमित्त 31 जुलै पासून ते 3 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये श्रावण मासानिमित्त पारायण चालू झालेलं आहे. आजचा 6वा दिवस आहे पारायणाचा. आणि या पारायणामधून मला एक असा बोध झाला की आपल्याला पैशाचा वगैरे गर्व नाही पाहिजे. बाबा काय म्हणतात की आपण भक्तीने बाबांकडे यायचं. आपल्याला बाबा असं म्हणत नाहीत की केवळ दान धर्म करा तुम्ही, असं नाही. फक्त आपल्या मनातून आपल्याला बाबाकडे यायची श्रद्धा निर्माण व्हावी. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड.